देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर भाजपच्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाबाहेर मोठा जल्लोष करण्यात आला। तर छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होत असल्याचा आनंद लाडू वाटून साजरा करण्यात आला। विधानसभेतील यशानंतर महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता तयारीत असल्याचं मत यावेळी भाजपचे ठाणे शहराध्यक्ष संजय वाघोले यांनी व्यक्त केलं। भाजपच्या आता राज्यभरातल्या युनिट्सकडून आनंद व्यक्त होतो। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्यात, पाहूया। मोदींच्या नेतृत्वातला हा मोठा महाविजय, देवेंद्रजींच्या कामावर झालेला महाविजय, एकनाथजीच्या संपूर्ण नेत्यांच्या, अजित पवारांच्या कामामुळे झालेला महाविजय आणि पुढच्या काळामध्ये जनतेची अपेक्षा आम्ही पूर्ण करू। आमचं सरकार जेव्हा देवेंद्रजी उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, आमचे एकनाथजी, अजितदादांचे सर्व त्या ठिकाणी सरकार बनेल आणि या ठिकाणी जे आमचं सरकार बनेल ते अत्यंत महत्त्वपूर्ण सरकार, महाराष्ट्राला आतापर्यंत विकास, सर्वात मोठं विकासाचं सरकार, सर्वात जास्त विकास करणारं सरकार, जनतेला आशा अपेक्षा पूर्ण करणारं सरकार महाराष्ट्रात येईल। एक शिवभक्त नेता व शिवभक्त पार्टी हे जेव्हा सत्तेत जनता निवडून देते, मतदार निवडून देतात, धर्म अधर्म, सत्य असत्य, विकास विनाशाच्या या युद्धामध्ये जेव्हा सामान्य मतदार हा सत्तेची, विकासाची, प्रगतीची आणि धर्माची बाजू घेतो, तेव्हा निश्चितपणे आनंद येतो की आपण जी कष्ट करतो, मेहनत करतो, त्याला मतरूपी आशीर्वाद देत जनतेने जर शुभकामना दिल्या तर यापेक्षा आनंद कधी यापेक्षा मोठा आनंद असू शकत नाही। देखिए, भारतीय जनता पार्टी के विधिमंडल के नेता के तौर पर आज उनका चुनाव हो चुका है और मुख्यमंत्री भी बनने जा रहे हैं, उनकी भी हैट्रिक हो चुकी है, तो हमने बहुत सारी उनको शुभकामनाएं दी और हम लोग भी देखेंगे कि ये जो महाराष्ट्र की जनता ने विश्वास जताया उस पर हम लोग देवेंद्र जी के माध्यम से कैसे खरे उतरेंगे। इतिहास घडला महाराष्ट्रामध्ये। आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचं मी अभिनंदन करतोय, आदरणीय अमित भाईंचं अभिनंदन करतोय। अतिशय आव्हानात्मक स्थितीमध्ये एवढं मोठं मॅन्डेट राज्यात जनतेने दिलेलं आहे, ते पूर्ण करण्याच्या करता ज्या अपेक्षा जनतेने ठेवलेल्या आहेत ते काम माननीय देवेंद्रजी उत्तम प्रकारे पूर्ण करतील। हा ऐतिहासिक क्षण होता, त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो। आज त्यांची सभागृहाचे नेते म्हणून आमच्या पक्षातर्फे निवड झाली आहे। आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्या ते शपथ घेतील आणि 2014 ते 19 मध्ये जसा कामांचा एक झंझावा पूर्ण महाराष्ट्रानं पाहिला, आता त्याच्या दुपटीच्या वेगानं आता पुन्हा नव्यानं कामं होतील। आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या घराघरात त्या गोड बातमीमुळे दिवाळीसारखा एक आनंदाचा क्षण। आज आम्ही सर्व आमदार, भारतीय जनता पार्टीचे, महायुतीचे सगळे आणि राज्याचे पण सर्व जनता जी आहे सगळ्यांचं की त्यांच्याकडे नेतृत्व महाराष्ट्राचं राहावं आणि आज ते होते। नक्कीच राज्याला विकासाच्या, प्रगतीच्या दिशेनं म्हणजे नुसतं हे नाही तर घोडदौड राज्याची ही देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली 100% सुरू झालेली आहे।